नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं व्हिडिओ क्रमांक 5मध्ये सहर्ष स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 4 व्हिडिओ आपण पाहिले. त्यामध्ये उद्योजक कारकीर्द हा जो GFC विषयातला पहिला टॉपिक आहे तो आपण पूर्ण पाहिला. यामध्ये आपण स्वयंरोजगार, त्याचं महत्त्व, गरज आणि व्याप्ती, त्यानंतर स्वयंरोजगाराबद्दलची वेगवेगळी क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, विविध क्षेत्रातील व्यवसाय, कौशल्य म्हणजे काय, त्याचं महत्त्व, त्यानंतर आपण बघितलं चांगल्या उद्योजकाची गुणवत्ता, म्हणजे चांगल्या उद्योजकामध्ये कोणकोणते गुण असावेत. ते जवळजवळ आपण 16 गुण त्यामध्ये पाहिले आहेत आणि त्या गुणांवरतीच तुमच्याकडून मी एक विद्यार्थी कृती लिहून घेतलेली आहे. यानंतर आपण आदर्श उद्योजकतेची प्रेरक शक्ती हेही बघितलं. याच्यामध्ये अंतर्गत प्रेरक घटक, बाह्य प्रेरक घटक आपण पाहिले. त्यानंतर उद्योजकाची क्षमता ही पण आपण पाहिली. उद्योजकाची ध्येय निश्चिती हा शेवटचा मुद्दा आपण या पाठातला पाहिला आणि या पाठावरती स्वाध्याय म्हणजेच जवळजवळ तुम्हाला मी 13 छोटे उत्तरं असणारी किंवा पर्याय दिलेले प्रश्नावली पाठवली होती आणि ती प्रश्नावली आपण गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये सोडवून माझ्याकडं पाठवला आहात. त्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 2 हा सुरू करत आहोत. या पाठाचं नाव आहे बाजारपेठ मूल्यमापन. आता बाजारपेठ मूल्यमापन किंवा बाजारपेठ म्हणजे काय, तर आपण दररोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी खरेदी करत असतो किंवा अनेक जणांना विक्री करत असताना पाहत असतो आपण. तर नेमकं हे जे काही व्यवहार म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या ठिकाणी घडत असतात त्या ठिकाणाला बाजारपेठ असे म्हटले जाते. आता या बाजारपेठेचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला जसं दिसतं त्यावरून आपण थोडेसे प्रकार केलेत असंही म्हणूया. वरच्या बाजूला स्क्रीनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बाजारपेठेचे फोटोग्राफ्स पाहायला मिळत आहेत. यामध्ये पहा, धान्य बाजार असेल, आठवडी बाजार असेल ज्यामध्ये भाजीपाला, धान्य, इतर दुकानं लावलेली आहेत. तसंच जनावरांचा पण बाजार हा असतोच, ज्याच्यामध्ये गाई असतील, म्हशी असतील, शेळी, मेंढी, घोडे किंवा कोंबडी इत्यादींची खरेदी विक्री या ठिकाणी होत असते. तसंच बाजाराच्या प्रकारामध्ये पाहायचं म्हटलं तर सोन्या चांदीचा बाजार आहे. स्टेशनरी वस्तू ज्या की आपल्याला शैक्षणिक साहित्य लागत असतं, तर अशाही वस्तूंचा बाजार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असे अनेक बाजार आपल्याला पाहायला मिळतात. हे बाजार शहरामध्ये आहेत, तसेच थोड्या मोठ्या गावात पण असतात किंवा एकदम आपल्या छोट्याशा लहान लहान गावांमध्ये पण असतात. तर या सगळ्या ठिकाणी आता शहराचा विचार केला तर आपल्याला वेगवेगळ्या बाजाराची दुकानं म्हणजे सराफ लाईन किंवा सोन्या चांदीचा व्यवहार करणारी दुकानं, धान्य लाईन किंवा धान्याचा बाजार, त्या ठिकाणी फक्त धान्यांचीच दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. असं किंवा कटलरी लाईन म्हणतो आपण किंवा स्टेशनरी लाईन, तर त्या बाजूला फक्त स्टेशनरीचीच दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील. कपड्याची दुकानं, तर एका ओळीमध्ये कापड बाजार असतो, त्या ठिकाणी फक्त कपडाच आपल्याला पाहायला मिळतो किंवा अनेक कपड्यांची बाजारं मिळत असतात. मग हे सगळे जे बाजार आहेत लहान लहान आकाराचे
किंवा मोठ्या आकाराचे हे ज्या बाजारपेठा आहेत, या सगळ्या बाजारपेठा आपल्या नजरेखालून गेल्यानंतर आपल्या मनामध्ये असा एखादा विचार येतो की बाजारात वस्तूला ग्राहक आहे का, आपल्या उत्पादनांना पसंती देणार का, या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी आपल्याला त्या बाजारपेठेचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. आणि मग असा विचार उद्योजकाच्या मनामध्ये आल्यानंतर तो बाजारपेठेचं मूल्यमापन करायला सुरुवात करतो. आता यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत, बाजारपेठेच्या मूल्यमापनाचा अर्थ. म्हणजे नेमकं बाजारपेठेचं मूल्यमापन म्हणजे काय. तर बाजारातील संधी शोधणं, आपल्या वस्तूंची बाजारातील मागणी मोजणं, वस्तू विक्रीविषयक बाजारातील अडचणी पाहणं, हाच बाजारपेठ मूल्यमापनाचा मुख्य अर्थ आहे. मग आता बाजारपेठेमध्ये कोण असतं, तर बाजारपेठेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ग्राहक. आणि मग या ग्राहकाची बाजारपेठेच्या मूल्यमापनामध्ये ओळख करून घेणं हे क्रमप्राप्त होतं. बऱ्याच दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक बोर्ड वाचायला मिळतो आणि तो म्हणजे ग्राहक देवो भव. आता ही जी काही दर्शनी भागामध्ये लावलेली पाटी असते, नेमका या वाक्याचा अर्थ काय, तर वस्तूंचा वापरकर्ता किंवा उपभोक्ता म्हणजे ग्राहक. म्हणूनच ग्राहकाला त्याने देव, राजा अशा अनेक उपमा दिलेल्या असतात. प्रत्येक व्यावसायिक ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवूनच वस्तूचं उत्पादन करत असतो. आणि बाजारात येणारा प्रत्येक ग्राहक हा विशिष्ट प्रकारचा नसतो. ठराविक एकाच प्रकारचे ग्राहक बाजारामध्ये पाहायला मिळत नाहीत. तर बाजारामध्ये आपल्याला असंख्य प्रकारचे ग्राहक पाहायला मिळतात. तर मग कोणकोणत्या प्रकारचे ग्राहक बाजारामध्ये पाहायला मिळतात किंवा मिळू शकतात, तर साधारणपणे जर आपण बाजारामध्ये पाहिलं तर लहान मोठ्या व्यक्ती, स्त्री, पुरुष असे वेगवेगळे या बाजारामध्ये ग्राहकाच्या स्वरूपामध्ये आलेले असतात. आता ह्या सर्वांचे स्वभाव, आवडीनिवडी, गरजा ह्या भिन्न असतात. कारण व्यक्ती तेवढ्या प्रकृती, त्यानुसार विचार करता ग्राहकांचे सामान्यपणे जर प्रकार बघायचं म्हटलं तर एक पुढील प्रकारे आपण ग्राहकांचे प्रकार सांगू शकतो. मग पहिला प्रकार थोडासा इथं आपण बघतोय, शांत प्रकारचा ग्राहक असतो. आता सदर ग्राहक शांत किंवा कमी बोलणारा किंवा दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा असतो. अशा ग्राहकानं विक्रेत्यांनाच बोलतं करावं लागतं. मग विक्रेत्यानं जर त्याला बोलकं केलं तरच असा ग्राहक खरेदी करण्यासाठी प्रवृत्त होतो. दुसऱ्या प्रकारचा ग्राहक आहे लाजाळू किंवा भित्रा ग्राहक. हा प्रकार बघा, हा ग्राहक स्वभावानं अबोल असतो, भित्रा तर असतोच आणि लाजाळू पण असतो. तो भीतीनं दुकानात जायचंच टाळतो. अगोदर पहिल्या पायरीवर जाईल, मग थोडासा थांबेन, मग आज जाऊ की नको, मग थोडासा आज जाईन आणि कुठेतरी एका बाजूला उभं राहील. आणि तो कुणाशी जास्त बोलणार पण नाही. मग दुकानदारांनी जर विचारलं तर बोलताना तो थोडंसं चाचरतच बोलतो. मग असा ग्राहक ओळखायचा आपण आणि त्याला विक्रेत्यानं वस्तू निवडण्यासाठी मदत करायची, म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. अन्यथा अशा ग्राहक वस्तू निवड न करता तसेच निघून जाऊ शकतात. तिसरा ग्राहक आहे चंचल वृत्तीचा ग्राहक. अशा प्रकारचा ग्राहक सतत निर्णय बदलत असतो. ही वस्तू नको मला, ती द्या, ती नको, दुसरी द्या, असं सतत त्याचं डोक्यामध्ये वेगळे विचार चालू असतात आणि तो सतत निर्णय बदलत असतो. म्हणून अशा ग्राहकास विक्रेत्यानं वस्तू खरेदी
करत असताना त्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये थोडीशी मदत करावी आणि म्हणजे मग तो चंचल वृत्तीचा ग्राहक खरेदीचा व्यवहार पूर्ण करेल. पुढचा प्रकार आहे शंकेखोर ग्राहक किंवा संशयी ग्राहक. आता हा संशयी ग्राहक म्हणजे काय, तर त्या ग्राहकाला मालाचा गुण, मालाचा दर्जा, त्याची उपयुक्तता व त्या वस्तूची किंमत, त्या किमतीचा वाजवीपणा असेल किंवा किरकोळपणा, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शंका येत असतात. आणि मग अशा ग्राहकाला जर विक्रेत्यानं विस्तृतपणे आणि सौजन्यानं जर त्या वस्तूची माहिती दिली तर हा ग्राहक निश्चितच खरेदी करतो. पुढचा ग्राहक आहे निष्णात ग्राहक. आता हा ग्राहक बघा, वस्तूचा टिकाऊपणा, व्यवहारातील उपयोगिता याच्यावर व ग्राहक या सगळ्या गोष्टींवर भर देणारा असतो. म्हणून त्यास चुकीची किंवा अवास्तव माहिती कोणत्याही वस्तूची किंवा उत्पादनाची आपण देऊ नये. त्याच्या चौकसपणाचा राग न मानता त्याचं समाधान होईल अशा पद्धतीनंच त्या वस्तूची माहिती द्यावी आणि त्याला खरेदी विक्रीमध्ये मदत करावी. पुढचा ग्राहकाचा प्रकार आहे निश्चयी ग्राहक. हा ग्राहक मात्र घरातून निघतानाच आपल्याला काय खरेदी करायचं हे ठरवून निघालेला असतो. म्हणजे बघा, काही ग्राहक घरामध्ये यादी तयार करून घेतात की आपल्याला एवढ्याच वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत. मग अशा ग्राहकांना मात्र त्याला जी अपेक्षित वस्तू पाहिजे तीच वस्तू विक्रेत्यानं काढून द्यावी आणि मग तो ग्राहक अशा प्रकारची वस्तू निवडतो आणि खरेदी पूर्ण करतो. पुढचा आहे अधीर ग्राहक. काही ग्राहकांना दुकानात आल्याबरोबर त्या दुकानदारानं अटेन्शन द्यावं, त्याच्याकडं लक्ष द्यावं अशी अपेक्षा असते. अशा ग्राहकांना जर व्यावसायिकानं नम्रपणे वागणूक दिली तर तो ग्राहक थोडा वेळ थांबतो आणि मग आपली खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून जातो. पुढचा प्रकार आहे वितंडवादी ग्राहक. आता या ग्राहकाचा स्वभाव खूप धीट असतो आणि चढेल पण असतो. असे ग्राहक माझं जे म्हणणं आहे तेच खरे करणारे असतात. माझं म्हणजे माझं स्वतःचं नव्हे, तर त्या ग्राहकाचं स्वतःचं म्हणणं ते खरे करणारे असतात. मग अशा ग्राहकांना जरा दक्षतेनं आणि तोलून मापून विक्रेत्यानं बोलावं, जेणेकरून त्या ग्राहकाशी कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची. पुढचा प्रकार आहे उद्धट ग्राहक. आता या ग्राहकाच्या डोक्यामध्ये एक निश्चित प्रकारची अशी समजूत असते, समोरची व्यक्ती ही आपल्यापेक्षा खूप कनिष्ठ आहे, निकृष्ट आहे. आणि मग असा ग्राहक त्या लोकांशी नुसतं बडबड करत असतो, त्यांना उपदेशाचे डोस पोचत असतो. वस्तू घ्यायची राहते बाजूला आणि इतर गोष्टींवरती तो जास्त चर्चा करत बसतो. अशा वेळेला विक्रेत्यानं आपलं मन, आपलं वृत्ती शांत ठेवायची आणि या ग्राहकाशी डील करायचं. पुढचा प्रकार आहे शारीरिक व्यंग ग्राहक. आता याच्याविषयी आपण व्यंग म्हणण्यापेक्षा दिव्यांग ग्राहक असं म्हटलं तर जास्त योग्य ठरणार आहे. मग असे दिव्यांग ग्राहक जर आपल्या दुकानी आले किंवा आपल्याला त्यांच्याशी खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल तर या ग्राहकांना त्यांच्या दिव्यांगाबद्दल खंत वाटेल असं कुठलंही वाक्य आपल्याकडून जाऊ द्यायचं नाही. कारण हे ग्राहक भावनाप्रधान आणि एकलकोंडे असतात. त्यामुळं त्यांच्या व्यंगाविषयी किंवा त्यांच्या दिव्यांगाविषयी कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं नाही. उलट त्यांना त्यांची वस्तू करण्यामध्ये मदत करायची. पुढचा प्रकार आहे बोलघेवडा. आता बोलघेवडा म्हणजे या शब्दामध्येच आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उल्लेख होतो, बोध होतो. यामध्ये हा ग्राहक
सतत बडबड करणारा असतो. कुठलाही विषय असू दे त्याच्यामध्ये तो सहजतेनं भाग घेतो आणि बडबडायला सुरुवात करतो. मग अशा ग्राहकाला मात्र विक्रेत्यानं मोजकं बोलायचं, कारण तो कुठल्याही विषयावरती बोलत जाऊ शकतो आणि वेळ जाऊ शकतो. त्यामुळं त्याला मोजकंच विचारायचं, मोजकं संभाषण त्याच्याशी करायचं आणि त्याला अपेक्षित वस्तू देऊन टाकायची. आता पुढचा प्रकार बाजारपेठेमध्ये येणार आहे लहान मुलं. आता वयानं लहान असणारी मुलं ही खूप चौकस बुद्धीची असतात. त्यांचं म्हणणं विक्रेत्यानं ऐकून घ्यावं आणि त्यांना अपेक्षित वस्तू द्यावी, त्याची किंमत योग्य लावावी, सुटे पैसे त्यांना व्यवस्थित परत काळजीपूर्वक द्यावेत. नाहीतर मग मागे एक चित्रपट येऊन गेला आहे, छोटा बच्चा जान के को ना समजाना रे, असं काहीतरी मग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यासाठी आपण लहान मूल ग्राहक म्हणून आल्यानंतर तर त्याच्याशी वरील सांगितल्या प्रकारे वागणं गरजेचं आहे. पुढचा प्रकार आहे स्त्री पुरुष ग्राहक. आता स्त्री पुरुष, आता हे दोघेही बाजारामध्ये आल्यानंतर विक्रेत्याशी संवाद करत असताना किंवा विक्रेत्यानं त्यांच्याशी संवाद करत असताना त्यांच्या भावना, त्यांच्या वस्तूंची गरज, त्यांच्या कल्पना यांचा विचार हा जरूर करावा आणि त्याच विशेषतेनं त्यांच्याशी वागावं. विशेषतः स्त्री ग्राहक जर बघितला आपण तर त्यांच्यामध्ये थोडंसं प्रतिष्ठितपणा, थोडासा अहंकाराचा दर्प, सौंदर्य, त्यांच्यामध्ये अपत्यप्रेम, महत्त्वाकांक्षा अशा अनेक गुण असतात. यापैकी कुठला तरी एखादा गुण असू शकतो किंवा हे सगळेच गुण असू शकतात. त्यामुळं या त्यांच्या गुणांचा अनादर न करता त्यांच्याशी बोलायचं, त्यांना नम्रपणे हवी ती वस्तू दाखवायची. आता मला या बाबतीमध्ये एक उदाहरण आठवतं, ते म्हणजे साडी खरेदीच्या दुकानामध्ये स्त्री ग्राहक ज्या वेळेला जातात त्यावेळेला खरोखर त्या विक्रेत्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं असतं. कारण यांना खूप मोठा ढीग जरी आणून समोर ठेवला आणि प्रत्येक साडी दाखवत गेला तरी त्यामध्ये काही ना काही दोष काढून किंवा नापसंती दाखवून ते रिजेक्ट करण्याचाच भाग जास्त होत असतो. आणि तरीही असे निष्णात विक्रेते या ग्राहकाशी कुठल्याही प्रकारचं उद्धटपणे वर्तन करत नाहीत. त्यांनी खरेदी केलं तरी आनंद, नाही केलं तरी आनंद या भावानेच राहतात. आणि असंच राहणं या ग्राहकाच्या बाबतीमध्ये दुकानदाराशी किंवा विक्रेत्याला परवडणारं किंवा फायदेशीर आहे. आता हे असे वेगवेगळे आपण ग्राहकांचे प्रकार बघितले आपण. आता या ग्राहकांचं वर्तन बाजारामध्ये कसं असतं. आता बाजारामध्ये येणारा ग्राहक हा प्रत्येकच आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल असं नसतं. त्याची आर्थिक स्थिती भिन्न असू शकते. ग्राहकाची मानसिक क्षमता ही भिन्न असते. त्यांची फॅशन, त्यांची गरज, त्यांचं वय इत्यादी गोष्टी भिन्न असतात. आणि मग याचा विचार करून विक्रेत्यानं ग्राहकाशी वागलं पाहिजे. मग नेमकं ग्राहकाचं वर्तन म्हणजे काय. वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी ग्राहकांच्या वर्तनाबद्दल व्याख्या केलेल्या आहेत. त्यातल्या एक दोन व्याख्या मी तुम्हाला इथं सांगतोय. पहिली व्याख्या आहे एफ वेबस्टर यांच्या मतानुसार ग्राहकाचं वर्तन म्हणजे खरेदीदाराची वर्तणूक ही मानसशास्त्रीय, सामाजिक आणि शारीरिक अशी प्रक्रिया असून
त्यात संभाव्य खरेदीदारांना वस्तू आणि सेवाबाबत जाणीव झाल्यावर त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. अशीच दुसरी व्याख्या आहे ग्राहक वर्तनाबद्दलची C.G. वॉल्टर व गार्डन यांची. ही व्याख्या काय आहे बघा. खरेदीदाराची वर्तणूक ही अशी प्रक्रिया आहे की जिच्या माध्यमातून व्यक्ती, वस्तू किंवा सेवेच्या खरेदीबाबत कशाची खरेदी करावयाची आहे, केव्हा खरेदी करायची, कुठे व कशी खरेदी करायची याचा निर्णय घेणे. आता नेमकं ग्राहकाचं खरेदी वर्तन कसं असतं हे आपण आता पुढं बघूया. 2 व्याख्या आपण बघितल्या. आता पुढं आपण वर्तन नेमकं कसं असतं हे आपण पाहणार आहोत. बाजारातील ग्राहकांचं खरेदी वर्तन ही एक क्रमवार किंवा सलग प्रक्रिया आहे. वस्तू, त्यांची सेवा व किंमत याबरोबर परिस्थितीवर ग्राहकाची वर्तणूक अवलंबून असते. आता खरेदी वर्तन म्हणजे वस्तू आणि सेवांचे पूर्ण मूल्यांकन, खरेदी, उपभोग किंवा वापर, प्रसारण इत्यादी बाबत संभाव्य ग्राहकांची मनोवैज्ञानिक, सामाजिक आणि क्रियात्मक स्वरूपी एकंदर वर्तणूक म्हणजेच खरेदी वर्तन होय. ग्राहकांच्या खरेदी वर्तनाबाबत अनेक मतमतांतरे आहेत. ग्राहक खरेदी वर्तन अनेक सिद्धांतावर आधारलेलं आहे. उदाहरणार्थ ग्राहकांचा आर्थिक नमुना, 2 ज्ञान प्रक्रिया नमुना, मनोविश्लेषणात्मक नमुना, समाजशास्त्रीय नमुना, हॉवर्ड सेट नमुना, निकोसिया नमुना असे वेगवेगळे सिद्धांत आहेत. खरेदीदाराच्या वर्तणुकीवर आता परिणाम करणारे घटक आपण पुढं पाहणार आहोत. यामध्ये पहिला घटक आहे आर्थिक घटक, दुसरा घटक आहे आर्थिकेतर घटक, तिसरा मानसशास्त्रीय घटक. आता या 3 घटकांपैकी पहिला घटक आर्थिक घटक आपण विस्तृत बघूया. ग्राहक एकूण उत्पन्न, त्याच्याकडे असणारं अतिरिक्त उत्पन्न, उधारीची सवलत, बचत आणि सरकारी धोरण यामध्ये आर्थिक घटक विभागलेले आहेत. आता यातला पहिला आहे एकूण उत्पन्न. ग्राहकाच्या खरेदी वर्तनावर परिणाम करणारा हा मुख्य घटक आहे. ग्राहकांचं आर्थिक उत्पन्न कमी असेल तर तो कमी खरेदी करेल किंवा याच्या उलट पण तो वागू शकतो. ग्राहकाचं दुसरा मुद्दा अतिरिक्त उत्पन्न. ग्राहकाकडं अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत असेल तर तो खरेदी जास्त करतो. बघा काही लोकांकडं आपल्याला आलिशान गाड्या पाहायला मिळतात आणि हे लोक 3-4 वर्षानंतर या गाड्यांची खरेदी विक्री करतात. म्हणजे नवीन घेतात आणि आपल्याकडं असणारी जुनी गाडी विकतात. त्यांना यामध्ये जरी तोटा होत असला तरी त्यांच्याकडे उत्पन्नच अतिरिक्त एवढं असतं की त्यांना त्याचं काहीच वाटत नाही आहे. आता हे सगळं घडतं आहे आपल्या देशामध्ये, आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या गोष्टी घडतात त्या फक्त अतिरिक्त उत्पन्नामुळंच घडतात. तिसरा आर्थिक घटकामधला घटक आहे उधारीची सवलत. आता एखाद्या दुकानात उधार माल मिळतं आहे म्हटल्यानंतर आपण अनावश्यकसुद्धा खरेदी करतो. आता उदाहरण जर बघितलं तर आता बाजारामध्ये बरेच दुकानदार असतात की 1 रुपया द्या आणि वस्तू घेऊन जा. मग दर महिन्याला थोड्या थोड्या टप्प्याटप्प्यानं तुम्ही त्याचे पैसे
फेडायचे. अशा वेगवेगळ्या योजना, म्हणजे ही थोडक्यात उधारीची सवलत वस्तूंच्या बाबतीमध्ये दिली जाते. तिसरं आहे बचत. आता एखादा ग्राहक बचत करणारा जर असेल तर तो मात्र निश्चितच खरेदी कमी करतो. आणि या आर्थिक घटकामधला शेवटचा घटक आहे सरकारी धोरण. आता सरकारी धोरणं जर पूरक असतील तर ग्राहक हा मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करत असतो किंवा खरेदीला प्रवृत्त होत असतो. आता दुसरा प्रकार आर्थिकेतर घटक. समाज त्याच्यामध्ये उपघटक आहे. हा घटक मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदी वर्तनावर परिणाम करतो. आता समाजाचा परिणाम कसा होतो बघा. आपल्याकडं समाज प्रतिष्ठेसाठी आपण अनावश्यक खूप खरेदी करत असतो. साधं आपल्या घरामध्ये जरी आपण पाहिलं तरी आपण अनावश्यक अनेक वस्तू घरामध्ये आणून ठेवलेल्या असतात आणि ते घरातली जागा अडवत असतात. आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ना, उदाहरणार्थ फ्रीज आहे, ओव्हन आहे. खरोखर फ्रीजची आपल्याला आपल्या वातावरणामध्ये गरज आहे का? तर नाही. पण तरीसुद्धा आपण तो प्रतिष्ठेचा प्रश्न, म्हणजे समाजामध्ये आमचं स्थान काहीतरी आहे आणि ते दर्शवण्यासाठी आम्ही हे वस्तू खरेदी करत असतो. अशा अनेक वस्तू आहेत आपल्यात की इवन आपल्याला आवश्यक नसतानासुद्धा आपल्याकडं 2, 3, 4 गाड्या असतात. टी व्ही असतो घरामध्ये. एक टी व्ही आहे तर त्याच्यासोबत दुसरा आता LED आलेला आहे, तोही आणूया. अशा अनेक वस्तू आपल्या घरामध्ये अनावश्यक खरेदी झालेल्या असतात. आणि हा भाग म्हणजे फक्त प्रतिष्ठेचा, म्हणजेच समाजामध्ये आपण कोणीतरी आहोत असं दर्शवण्यासाठीचा. दुसरा आहे संस्कृती. आता आपली जी संस्कृती आहे, आता सणांची रेलचेल आता सुरू झालेली आहे आणि मग त्यानुसार आपण खरेदी करत असतो. आता हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असताना गणपतीच्या सणाची चाहूल तुम्हाला लागलेली असणारच आहे. आणि मग यामध्ये गणेशोत्सवासाठी जरी आपल्याला वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातच राहून हे सण साजरे करायचे असले तरीसुद्धा आपल्याला त्याच्यासाठी घरामध्ये तरी बाप्पांचं आगमन होणं आणि मग त्याच्यासाठी लागणारी खरेदी, मग डेकोरेशनचं साहित्य असेल किंवा इतर उपवासाच्या व फराळाच्या वस्तू असतील, ह्या आपण खरेदी करत असतो. पुढचा भाग आहे किंवा मुद्दा आहे आर्थिकेतर घटकामधला संस्कार. खरेदीवर किंवा ग्राहकाच्या वर्तनावर संस्काराचा मोठा परिणाम होतो. सध्याची संस्कृती म्हणजे चंगळवादी संस्कृती मानली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करणं हे आपल्याला पाहायला मिळतं. आता लहान मुलं मुली तुम्ही सुद्धा बघा, शोकाखातर महागडे मोबाईल घेता, खूप किमती शूज असतात तुमच्याकडं, फॅन्सी कपडे असतात. म्हणजे ही जी काही खरेदी होते तर ही सगळी खरेदी फॅशनच्या नावाखाली आपण करत असतो. मग एखाद्या विद्यार्थ्याकडं जर संस्कार घरातले चांगले असतील किंवा वेगळ्या प्रकारचे असतील तर तो अशा गोष्टींकडं लक्ष न देता अभ्यासाची पुस्तकं घेणं, वह्यांसाठी खर्च करणं, अशाही गोष्टी करू शकतो. म्हणजे हा एक थोडक्यात संस्काराचा भाग आहे, हा आर्थिकेतर घटकामध्ये येतो. त्याच्यानंतर पुढचा उपघटक आहे तो परिसर. आपल्याकडं म्हटलं जातं बघा, जसा देश तसा वेश, आणि त्याप्रमाणे आपल्याला राहावंही लागतंच. त्यामुळं बऱ्याच वेळेला खरेदी काही गोष्टी कराव्या लागतात. आता उदाहरणच पाहायचं झालं तर आपण समजा काश्मीरला गेलो आणि त्या ठिकाणी राहायचं असेल तर आपल्याला खूप थंडी आहे, मग काश्मीरी स्वेटर असतील, शॉल असेल, तर अशा वस्तू आपल्या संरक्षणासाठी आपल्याला खरेदी कराव्या लागतील. पुढचं आहे सुधारणा. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये सुधारणा होत आहे आणि मग या सुधारणेचा परिणाम ग्राहकाच्या खरेदी वर्तनावरती होत असतो. आता कसा होतो बघा, आता आपल्याकडं एक सगळ्यात जास्त वापरात असलेली वस्तू आहे आणि ती म्हणजे मोबाईल. मी पाहतोय की साधारणतः एक 15 वर्षापूर्वी आज जो तुमच्या हातामध्ये आता हा व्हिडिओ पाहता, ज्या मोबाईलमधून पाहता तो अँड्रॉईड मोबाईल आहे, पण सुरुवातीला हा मोबाईल नव्हता.
सुरुवातीला कीपॅडचे मोबाईल होते, त्याच्यामध्ये फक्त फोन लावता यायचा. पण आज एवढी सुधारणा होत गेली आहे की पूर्ण कॉम्प्युटरची कामं तुम्ही या मोबाईलमध्येच करता. म्हणजे थोडक्यात बघा, आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओसुद्धा सॉफ्टवेअरच्या मदतीनं मी मोबाईलमध्येच तयार केला आहे. माझा आवाज त्याच्यामध्ये रेकॉर्ड केला आहे आणि हा व्हिडिओ मोबाईलच्याच मदतीनं तुमच्यापर्यंत पोचवला आहे. म्हणजे ही किती मोठी सुधारणा झालेली आहे. अशा सुधारणेचा परिणामसुद्धा ग्राहकांच्या खरेदीवर होतो. आणि मग आपण गरजेसाठी म्हणा किंवा शोकाखातर म्हणा अशा खरेदी करत असतो. पुढचं आहे जाहिरात. आता जाहिरात आत्ताचं जग किंवा आत्ताचं जे काही चालू आहे हे सगळं जाहिरातीवरच चाललेलं आहे. म्हणजे जाहिरातीचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा ग्राहकाच्या खरेदी वर्तनावरती होतो. त्याच्यामुळं बघा, वेगवेगळे विक्रेते आकर्षक जाहिराती करतात. वस्तूंचं पॅकिंग तर एवढं सुंदर असतं आहे आणि मग अशा पॅकिंगवरती अजून एखादा सुंदर चेहरा त्याच्यावरती प्रिंट केलेला असतो. वस्तूची गरज, त्याचं महत्त्व हेही त्याच्यावर छान प्रकारे लिहिलेलं असतं. काही विक्रेते सेल सेल सेल, एकावर एक फ्री, एकावर 2 फ्री अशा मोठमोठ्या जाहिराती करत असतात. आणि मग याचा परिणाम ग्राहकाच्या मनावरती होत असतो. या जाहिराती तुम्हाला दूरदर्शनच्या पडद्यावर दिसतील, गावामध्ये मोठमोठे फलक लावलेले दिसतील, हायवेला मोठमोठे फलक लावलेले दिसतील, काही ठिकाणी मोठे बलून्स सोडलेले असतात हवेमध्ये आणि त्याच्यावरती पण जाहिरात केलेली असते. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जाहिरात करून, कारण हे आताचं युग जाहिरातीचं युगच आहे, लोकांना माहिती द्यायची असेल तर वेगवेगळी जाहिरातीची माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या माध्यमांच्या मदतीनं ग्राहकांना आपल्याकडं आकर्षित करणं हे विक्रेत्याचं काम आहे. आणि त्यामुळंच त्याने मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षक जाहिराती करून ग्राहकांचं मन वळवत असतात. आता तिसरा घटक आहे हा मानसशास्त्रीय घटक. आता या मानसशास्त्रीय घटकामध्ये खरेदीची प्रक्रिया ही सुरुवातीला मानवी मनामध्ये होत असते. म्हणजे जर समजा मला एखादी वस्तू घ्यायची असेल तर अगोदर ती माझ्या मनामध्ये घेतल्या जाते, तिचा आकार माझ्या मनामध्ये निर्माण होतो, मी स्वप्न बघतो आणि मग प्रत्यक्षात वस्तू खरेदी करतो. अभिप्रेरणा दुसरा घटक आहे. मनातून एखादी वस्तू आवडली की ती आपल्याला घ्यावीशी वाटते, याला म्हणायचं अभिप्रेरणा. पुढचं आहे शिकण्याची क्रिया. अनेक वस्तू आपल्याला शिकाव्या वाटतात, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, त्या गोष्टी खरेदी करतो. पुढचा आहे दृष्टिकोन. एखाद्या वस्तूबद्दलचा आपला दृष्टिकोन ही आपणास वस्तू खरेदी करण्यास भाग पाडतो, भलेही ती वस्तू आपल्याला आवश्यक नसेल. आपल्या घरात जर आपण सहज चक्कर मारली किंवा लक्ष दिलं तर लक्षात येईल की आपल्याकडे अशा अनेक वस्तू आपण अनावश्यक खरेदी केलेल्या आहेत. काही वस्तूंची गरज आपल्याला वर्षातून एकदा असते, काही वस्तू 2 वेळाच वापरतो आपण, काही वस्तू मात्र आपल्याला दररोज लागणाऱ्या असतात. असे अनेक घटक ग्राहक वर्तणुकीवर अनुकूल तसेच प्रतिकूल परिणाम करत असतात. आता हा व्हिडिओ मी इथं थांबवतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण बाजारपेठेचं मूल्यमापन म्हणजेच बाजारपेठ म्हणजे काय, ग्राहक म्हणजे काय, ग्राहकांचे वेगवेगळे प्रकार, ग्राहकांचं वर्तन आणि या ग्राहक वर्तनावर परिणाम करणारे घटक, आत्ताच आपण बघितले 3 घटक मुख्य, आर्थिक, आर्थिकेतर घटक आणि मानसशास्त्रीय घटक इत्यादी गोष्टी आपण पाहिल्यात. आज आपण इथं विराम घेऊया. तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.